सरकारच्या हातात आजची रात्र, आमच्या 9 मागण्या मान्य करा, अन्यथा 20 तारखेपासून पुन्हा उपोषणाला बसणार. मनोज जरांगेंचा सरकारला इशारा. विधानसभेला 288 उमेदवार पाडायचे की उभे करायचे 20 तारखेला ठरवणार. मनोज जरांगेंचा इशारा. तर मागण्या मान्य न झाल्यास मुंबईला येणार, जरांगेंचं विधान. पंतप्रधान मोदींच्या हस्ते 29,400 कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं लोकार्पण आणि भूमिपूजन. मुंबई आणि महाराष्ट्राला जगातलं मोठं आर्थिक केंद्र बनवणार, मोदींचा विश्वास. फेक नरेटिव्ह पसरवणारे विकास कामांचे शत्रू, देशाचा विकास थांबवण्याची विरोधकांची नीती. मुंबईतून पंतप्रधान मोदींचा हल्लाबोल. विधान परिषद निवडणुकीत फुटलेल्या 7 आमदारांचा अहवाल काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींकडे. विधानसभेला फटका बसू शकतो, त्याआधी कठोर कारवाईची नेत्यांची मागणी. विधान परिषद निवडणुकीत 2 एकर जमीन आणि 20 ते 25 कोटींचा सौदा झाल्याचा संजय राऊतांचा आरोप. तर हार झाल्यानंतर सत्तेचा आणि पैशांचा वापर झाल्याची टीका. मुनगंटीवारांचा पलटवार. शरद पवारांच्या राष्ट्रवादीचंच एकमत फुटलं. विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाल्याचा शेकापच्या जयंत पाटलांचा आरोप. तर पवार आणि मविया सोबतच राहणार असल्याचंही केलं स्पष्ट. 7 राज्यातल्या विधानसभांच्या 13 जागांच्या पोटनिवडणुकीत भाजपची पिछेहाट. इंडिया आघाडीला 10 तर भाजपने अवघ्या 2 जागा जिंकल्या. राज्यावरचा कर्जाचा बोजा 8 लाख कोटींवर. वास्तववादी अर्थसंकल्प तयार करा, कॅगकडून राज्य सरकारवर ताशेरे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, साताऱ्याकरता उद्या रेड अलर्ट. कोकणात आजही पावसाची संततधार. तर मुंबई, ठाणे, पालघरमध्येही दिवसभर पावसाची संततधार. अनेक सखल भागात पाणी. तर पुढील 24 ते 36 तास मुसळधारेचा इशारा. अनंत अंबानी, राधिका मर्चंट यांच्या रिसेप्शनला पंतप्रधान मोदींची हजेरी. देशविदेशातल्या सेलिब्रिटींचीही मांदियाळी. युवा टीम इंडियाची झिम्बाब्वे विरुद्ध दमदार कामगिरी. यशस्वी जयस्वाल, शुभमन गिलची नाबाद 1.5 शतकी सलामी. 5 सामन्यांच्या मालिकेत 3-1 ने विजयी आघाडी. चौदा जुलैपासून मनसुद्ध तुझं सीझन 2. सामान्यांच्या मनाचा वेध घेणारी मालिका माझावर. मनाचं आरोग्य जपण्याचा मंत्र देणारी मालिका. नमस्कार. मनसुद्ध तुझं ही वेगळ्याच प्रकारची मालिका तुम्हा सगळ्यांना खूप आवडली होती. याचा दुसरा सीझन कधी येणार अशी विचारणा झाली. प्रतीक्षा संपली आहे मित्रांनो. येतोय मनसुद्ध तुझाचा दुसरा सीझन. होई मन शुद्ध